हाय हॅलो नमस्ते. तर आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीनिमित्त सर्वांना खूप 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 शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. आणि आज आपण मकर संक्रांतीनिमित्त बनवणार आहे पुरणपोळी. तर मी तुम्हाला आज पूर्ण व्हिडिओ दाखवतेच, कसं बनवते, काय बनवते. पुरणपोळी आणि कटाची आमटी बनवणार आहे आज. तर चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मी तुमच्याशी आता सगळ्या गोष्टी शेअर करते. संक्रांत म्हटल्यानंतर पुरणपोळ्या ह्या आल्याच आणि मी इथं आज पुरणपोळ्याच बनवायची तयारी केलेली होती. तर इथे मी डाळ वगैरे शिजवून घेतलेली होती आणि डाळीचं पाणी साईडला काढून ठेवलेलं होतं. त्याची कटाची आमटी मला बनवायची होती म्हणून. तर आम्ही याला येळवण्याची आमटी पण बोलतो, येळवणी पण बोलतो. तुमच्या इकडे याला काय बोलतात डाळीच्या पाणीला प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. तर इथे डाळ वगैरे शिजवून झाली होती आणि डाळीमध्ये मी गूळ, वेलची, जायफळ, इलायची वगैरे टाकून सगळं मी मिक्स करून इथे थंड होण्यासाठी ठेवलं होतं. आणि नंतर मला कटाची आमटी पण बनवायची होती, म्हणजेच येळवण्याची आमटी पण बनवायची होती. त्यासाठी इथे मी वाटण पण तयार करून घेतलेलं. यामध्ये मी खोबरे, जिरे, नंतर लसूण, कोथिंबीर असं सगळं एकत्र करून बारीक करून घेतलेलं होतं. आणि इथे आता मला आमटी बनवायची होती, तर मी इथे नंतर आमटी पण फोडणीला दिली होती. तुम्हाला जर मी आमटी कशी बनवली याचा जर व्हिडिओ बघायचा असेल, याची रेसिपी बघायची असेल, तर मी फुल व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो एकदा जाऊन तुम्ही माझ्या चॅनेलवरती बघा. मी कटाच्या आमटीची पूर्ण रेसिपी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तर तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा माझ्या चॅनेलवरती की कटाची आमटी मी कशी बनवली. आणि इथे बघू शकता तुम्ही आपली आमटी कशी झणझणीत झालेली आहे आणि कशी लाल भडक दिसत आहे. आमचा घाटी मसाला आणि लाल तिखट मसाला असतो एव्हरेजचा, तोच मी वापरलेला आहे इथे. तर बघा इथं आपली आमटी कशी झालेली आहे. नंतर इथं पुरण वगैरे मी सगळं वाटून घेतलेलं होतं. चाळणीनेच मी पुरण वाटते आणि बघा कसं एकदम चाळणीने त्या बारीक असं पुरण पडलेलं आहे, एकदम मऊसूत पुरण झालेलं आहे. आणि इथं मी नंतर पोळ्या करायला घेतल्या. कस्तुरीच्या पप्पांना सांगितलं की तुम्ही पापड वगैरे तळून घ्या. तर इथे त्यांना मी पापड तळायला सांगितले, तर त्यांना काय पापड तळायला जमतच नव्हते. नंतर मीच सगळे पापड पोळ्या करायच्या साईडला ठेवल्या. नंतर थोड्या वेळाने मीच सगळ्या पापड वगैरे तळून घेतलं, पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि नैवेद्य वगैरे काढला आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवायला सांगितला. आणि नंतर आम्ही सर्वांनी जेवण केले. तर इथे बघा आपली आमटी कशी दिसत आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांना संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. आणि ही संक्रांत तुम्हा सर्वांना खूप सुख समाधानाची आणि आनंदाची जावो, हीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बाय बाय.